आणि आता थेट जाऊयात मनोज जरांगे मस्साजोगमध्ये दाखल झालेत। आज संतोष देशमुख यांची वर्षपूर्ती आज होते, वर्षश्राद्ध आज होत आहे आणि त्यानिमित्तानं आज मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये दाखल झाले। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि वर्षश्राद्धाचा विधी मस्साजोगमध्ये होतोय आणि त्याच निमित्तानं अनेक नेते मस्साजोगमध्ये आज दाखल होत आहेत। आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा मस्साजोगमध्ये दाखल झालेत। काही वेळापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांच्या समोर धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते। संतोष देशमुख यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक नेते आज त्यानिमित्त मस्साजोगमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा मस्साजोगमध्ये दाखल झालेत। संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। वर्षश्राद्धाचा विधी मस्साजोगमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जरांगे हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला दाखल झालेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मनोज जरांगे दाखल झालेत। आज दिवसभर वर्षश्राद्धाचा विधी पार पडतोय। अनेक नेते मस्साजोगमध्ये दाखल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि आता आपण पाहतोय जरांगे हे दाखल झालेत। काही वेळापूर्वी सुरेश धस सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते आणि यावेळी धनंजय देशमुख यांना आपले अश्रू अनावर झाले होते। म्हणा ना क्या मेरा हे जीवन आहे राजाओ। त्यामुळे आपण पाहतोय इथे कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी सगळे आरोपी हे अटकेत आहेत। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। मात्र आपण पाहतोय अनेक नेते आज या वर्षश्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं मस्साजोगमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। धस यांनी सुद्धा भेट दिली। मनोज जरांगे सुद्धा मस्साजोगमध्ये दाखल झालेत। देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अनेक नेते आज दाखल होत आहेत आणि आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा देशमुख कुटुंबियांच्या भेटीला इथे दाखल झाले। वेदना आहे अतिशय। ही थेट दृश्य आपण पाहतोय मस्साजोग मधली ही दृश्य आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मनोज जरांगे दाखल झाले। त्यांचं सांत्वन मनोज जरांगे करतायत। या कार्यक्रमानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। विठाल विठाल सगळी मान्यवर मंडळी उपस्थित झाली आहे। जवळजवळ पंचक्रोशीतून आलेल्या सर्वच क्षेत्रातील बंधू भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो। आयुष्यभर आपण कुठल्या देवाला प्रार्थना केली नसेल तरी चालतं, पण या देशमुख परिवाराला न्याय मिळावा याच्यासाठी सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक ईश्वराला प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जमतं त्या पद्धतीने सहकार्य निरंतर ठेवलं पाहिजे अशी प्रार्थना करतो। काहीचा धाक सकळ हे आपुले आणि त्याच्या पुढचं शेवटचं प्रमाण असं आहे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही। व्यासपीठावरून कुणाचाच नामोल्लेख न करता सगळ्या आलेल्या मान्यवरांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो। सांप्रदायिक क्षेत्रातील माझ्या पितृतुल्य ठिकाणी असणारी सगळी मंडळी, मेंगडे बाबा आहेत, बोधले बाबा आहेत, संभाजी बाबा आहेत, नाना महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत, जोगदंड भाऊ आहेत, सगळे मान्य सगळ्या महाराजांना पाया पडतो। आणि 1-2 गोष्टी आहेत। दादा आले, पाटील, मी तर महागावी एकदा असं म्हणलो होतो, त्यांच्या गावात कीर्तनाला गेलो होतो। भीती वाटती ज्यांची सगळ्यांना रोज त्यांचं नाव मनोज असं म्हणलं होतं। त्याचं कारण असं आहे की अलिप्तपणे
कुठलीच अपेक्षा न ठेवता समाजाच्या हिताचं काम करणारा एक खूप अत्यंत ताकदीचं व्यक्तिमत्व समाजाला भेटलंय. त्यांनाही नतमस्तक होतो आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी